नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 22 मे 2024। मित्रांनो, पुढील 2 ते 3-4 तासामध्ये आपल्याला राज्याच्या काही भागामध्ये आपल्याला विविध ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस, हा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची इशारा आपल्याला पाहण्यात मिळणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब अजिबातच करत नाहीत तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करावा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर या ठिकाणी आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत। तर आज देखील मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो सातारा, चिपळूण, गोरेगाव, पुणे या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असणार आहे। वादळी वाऱ्यासह राज्यात पुढील 3 ते 4 तासामध्ये वडूज, विटा, कराड या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आज रात्री नंतर सांगली, कोल्हापूर, विटा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी तासगाव, जत या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला काही वेळातच पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तसंच मित्रांनो पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसंच या ठिकाणी तुळजापूर, बार्शी, केज, लातूर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे। पण या ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता कमी पाहायला मिळते। अत्यंत तुरळक ठिकाणी सापडणं असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।